हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन। आपणा सर्वांना वंदन करून आजच्या शिवगड चॅरिटेबल आध्यात्मिक ट्रस्टच्या उपासनेचा एक चिंतनाला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 3 नंबरचा श्लोक 7वा अध्याय त्यातला भगवद्गीतेचा 3 नंबरच्या श्लोकावर असणारे माऊलींच्या 10 नंबरच्या उवीपर्यंतचा विचार आपण केलेला होता। पैगा मनुष्याची या सहस्त्रशा माझी विपायली याची येत दिवसा तैसे या दिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे। विपायलायचे म्हणजे त्यातून बाहेर पडतो असा प्रयत्न करणारा जो आहे, मनुष्याची या सहस्त्रशा माझी विपायली याची येत दिवसा। दिवसा शब्द काय दाखवतो की धाडस करणारा जो असतो, त्या धाडस करणारा एखादाच असतो। आणि तैसे या दिवसे करा भोवसा, आणि अशा प्रयत्न करणाऱ्यामध्ये, धाडस करणाऱ्यामध्ये माझी विरळा जाणे, त्यातला एखादाच बाहेर पडत असतो। त्यामुळं विषयांचा प्रभाव, मायेची ही असणारी दादागिरी जी आहे, ही दादागिरी मोडून काढणाऱ्यालाच धाडशी आणि शूर म्हटलेलं आहे। म्हणून तुकोबासुद्धा कालच्या अभंगामध्ये आपण घेतलं होतं। तुकोबा म्हणतात की नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता याची शूरत्वाचे अंग दारी अनिला श्रीरंग। काय म्हणतात की ते जो कोण शूर आहे ना, तोच भगवंताला पकडू शकतो, तोच भगवंताला धरू शकतो, त्याला शौर्य म्हणायचं। इथं प्रपंचामध्ये आणि व्यवहारामध्ये कुठलं धाडस दाखवणं जे आहे, हे धाडस आपल्या जीवावर बेतू शकतं। पण भगवंताच्या प्राप्तीमध्ये दाखवलेलं धाडस आहे, हे जीवपणा घालवू शकतं। एकच वाक्य कर किती मजेशीर आहे बघा। व्यवहारामध्ये आणि प्रपंचामध्ये जेव्हा धाडस काहीतरी दाखवलं जातं, त्या धाडसामध्ये जीव गमवावा लागेल कदाचित, परंतु परमार्थामध्ये भगवत प्राप्तीच्या दृष्टीनं दाखवलेलं धाडस हा जीवपणा घालवायला मदत करत असतं। माझा जीवपणा जावं असं वाटत असेल ना, तर निश्चितपणे हे परमात्मा प्राप्तीच्या धाडसामध्ये बाहेर आपण पडलो पाहिजे। म्हणजे त्या प्रवाहामध्ये आपण आता उडी घेतली पाहिजे की माझं काही हो, म्हणजे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, असा विचार करून जो बाहेर पडतो ना, त्यालाच या ज्ञानाची प्राप्ती होते। म्हणून हजारो मनुष्यामध्ये एखाद्यालाच ज्ञानाची इच्छा होते, आणि इच्छा करणाऱ्या पुष्कळ मनुष्यामध्ये देखील एखादाच मला तत्वता जाणतो। म्हणजे तत्वानं जाणणं जे आहे ती गोष्ट वेगळी आहे, आणि तीच गोष्ट फार महत्त्वाची आहे। तैसे या दिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे। जाणे म्हटलेलं आहे, याचा अर्थ प्राप्त करणे नाही। भगवत प्राप्ती हा शब्द जाणण्यामध्येच मोडलेला आहे। देवाला जाणणं, देवाला ओळखणं ही गोष्ट आहे, त्यामध्ये देवाला प्राप्त करणं गोष्ट नाही। प्राप्त करायची गोष्ट कोणती असते, जी लांब कुठंतरी दूरवर असते आणि माझ्या स्वतःपासून ती लांब असते, त्यावेळी त्याला म्हणायचं ती प्राप्त करायची गोष्ट आहे। पण इथं प्राप्तीचा संबंधच नाही आहे, कारण ते प्राप्तच आहे मूळ। म्हणून जाणे शब्द जो वापरला माऊलींनी, तो जाणे त्यासाठी वापरलेला आहे। आता 11 आणि 12 नंबरच्या सलग ओवीचा आपण थोडासा विचार, कारण एकत्रित ओव्यांचा अर्थ एकत्रित आहे, त्या दोन्ही ओव्या एकदम पकडाव्या लागतात आपल्याला। आणि त्यासाठी दृष्टांत, अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा दृष्टांत माऊली देतात। जैसा भरले या त्रिभुवना, म्हणजे प्राण्यांनी, मनुष्य प्राण्यांनी, सगळ्या जीवांनी भरलेलं हे त्रिभुवन आहे, त्रैलोक्य आहे। आत एक एकू चांगू अर्जुना,
त्यातला एक एक असा चांगला पराक्रमी धाडसी असा एक एक निवडून काय केलं जातं, निवडून किजे सेना लक्षभरी 1,00,000भर संख्या असणाऱ्या सैनिकांची एक तुकडी तयार केली जाते. जेव्हा युद्धासाठी सैनिक निवडले जातात तेव्हा त्यांची परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेतून एक एक असा धाडशी शूरवीर निवडून त्याची लक्षावधी सैनिकांची एक तुकडी केली जाते. आता लक्षावधी सैनिकांना निवडायसाठी कोट्यावधी सैनिक तपासावे लागतात, हाच मुद्दा आहे. म्हणून कोट्यावधीतून एखादाच बाहेर पडतो हे सांगण्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे. त्यांनी सैन्याचा दृष्टांत दिला आहे. मिलिटरीमध्ये सुद्धा सैन्य निवडले जातात, त्यावेळी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कसोटीतून सामोरे पुढे जावं लागतं, वेगवेगळ्या परीक्षा आणि टेस्ट घेतल्या जातात, त्याशिवाय निवडलं जात नाही. आणि या सगळ्याचा विचार करून जसं प्राण्यांनी भरलेले या त्रिभुवनामध्ये एक एक चांगला पराक्रमी शूरवीर निवडून काढून जशी तरी 1,00,000 संख्येपर्यंत सेना तयार केली जाते की तयाही पाठी जेवेळी लोह मासा ते घाटी तेवेळी विजयश्रेयच्या पाठी एकूची वैशीन. पण त्यातला एखादा शूरवीर सेनापती जर असेल तर तो एखादाच न घाबरता आत्मविश्वासाने एवढ्या घनघोर युद्धामध्ये रक्ताचा आणि मांसाचा खच पडलेला असताना सुद्धा घाबरून न जाता अतिशय शौर्याने आणि धाडसानं तो शत्रूला सामोरे जातो. कितीतला? ते लाख जे निवडलेले असतात ना त्यातला एखादा. अगोदर कोट्यावधीतले लाख निवडले, लाखातून हे काही निवडले आणि त्यातला एक सेनापती जो असतो तो पुढे जातो. म्हणतात सैनिक म्हणून सेनेत प्रविष्ट झाल्यावर ज्यावेळी प्रत्यक्ष शत्रूने सोडलेल्या बाणांची टोकांचा किंवा तलवारीच्या धारेचे लोखंड शरीरातील मांसांचा चेंदामेंदा करते, जेवेळी लोह मासा ते घाटी म्हणजे याचा अर्थ काय, रक्त आणि मांसाचा सडा पडलेला असतो युद्धभूमीवर, त्यावेळी हे सर्व सहन करून मरणाला तोंड देऊन एखादाच धैर्यवान विजयरूपी लक्ष्मीच्या राज्यसनावर बसतो, एखादाच विजयश्री प्राप्त करू शकतो. म्हणजे ही गोष्ट किती दुर्मिळ आहे बघा. एखादाच तसा असतो, एखादाच मावळा मोठा होऊन जातो की छत्रपती शिवाजी महाराजांचा वाचवणारा आणि त्यांना मदत करणारा लक्षात राहतो तानाजी मालुसरे, एखादाच शिवाकाशीज आपल्या लक्षात राहतो, किंवा एखादाच बाजीप्रभू देशपांडे लक्षात राहतो, एखादाच मोरारजी देशपांडे लक्षात राहतो. बाकी काही सैनिक नव्हते का? छत्रपतींच्याकडे होते की, पण ज्याने खरंच आपले मांस आणि रक्त त्या युद्धभूमीला आणि राज्यप्राप्तीसाठी स्वराज्यासाठी खर्च केलं असा एखादाच आहे. तिथं स्वराज्य प्राप्तीसाठी रक्तमासाचा सडा पाडणारे सैनिक होते आणि इथं स्वराज्य प्राप्ती नाही तर स्वराज्य जे आहे त्या राज्याचं स्वातंत्र्य भोगणारं स्वचं राज्य प्राप्त करायचं आहे. स्वचं राज्य शब्दाचा अर्थ आहे ते आत्मलाभ जो आहे, त्या आत्मलाभाच्या प्राप्तीसाठी हा प्रयत्न आहे. किती शौर्य लागतं त्यासाठी बघा, केवढं धाडस लागते बघा. ह्या मायेला संपवणं एवढी सोपी गोष्ट नाही, माया निवृत्त करणं सोपी गोष्ट नाही, मायेशी भांडणं आणि भांडून विजय प्राप्त करणं सोपी गोष्ट नाही. विषयातले विविध आकर्षण समोर असताना सुद्धा कीर्ती आहे, पैसा आहे, धन संपत्ती आहे, नातीगोती आहेत, जगामधला मान सन्मान आहे, या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून जो पुढे जातो तो खरा धाडशी आहे. आणि त्यालाच धाडशी शब्द वापरलेला आहे. 2 ओव्यांचा सलग विचार आपण थोडासा केला आणि चिंतन केलं तर लगेच लक्षात येतं, जैसा भरले या त्रिभुवना, 3 भुवनातून सैनिक निवडले जातात तसा 3 लोकातून त्रिलोकातून ही गोष्ट एखादा विरळा आहे जो जीवनमुक्त होतो. अन्यथा जीवनमुक्त व्हायलासाठी एवढी सोपी गोष्ट नाही. हे सांगायसाठी सैनिकांचं उदाहरण दिलंय. रक्तामासाचा सडा पडलेला असताना, घनघोर युद्धाचा प्रसंग असताना, सगळीकडे आरडाओरडा सुरू असताना सुद्धा स्वतःचे प्राण पणाला लावून आपल्या राज्याच्या प्राप्तीसाठी, स्वराज्यासाठी जो धरातीर्थ पडतो किंवा शत्रूला सामोरे जातो तो खरा सैनिक मानला जातो, असा विरळा आहे. तसं या प्रपंचातली जी युद्धभूमी आहे ही संसारी युद्धभूमी आहे. काम क्रोधादी षड रिपू त्यातले शत्रू आहेत, यांच्याशी घनघोर युद्ध करावं लागतं.
आणि हे युद्ध करत असताना बाहेर सुद्धा बाजूला आणि युद्धभूमीच्या बाजूला आरडाओरडा चालू असतो. लोक नावं ठेवत असतात, कोण कोण आरोप करत असतं, बदनामी करत असतात. हे सगळं सहन करायचं. अपमानकारक शब्द ऐकायला मिळत असतात, आपली निंदा आपल्याच कानानं ऐकावी लागते. या सगळ्या गोष्टीला सहन करायला केवढं धारिष्ट पाहिजे सांगा. नसते आपल्याकडे धारिष्ठ. म्हणून आपण चलबिचित होतो. जराशी जरी निंदा कोणी केली तरी लगेच आपण चलबिचल होतो. म्हणजे एखाद्या सामान्य सैनिकाने जर आपल्याकडे हल्ला केला तरी निंदा नावाचा एक शत्रू आहे, तो शत्रू मानूया आपण. निंदेचे शब्द हे शत्रूसारखे घुसतात. आता त्याला शत्रू मानल्यामुळं तसं झालेलं आहे. निंदा सहन होत नाही, अपमान सहन होत नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इकडं तरी स्वतःचं आतमध्ये चाललेलं युद्ध मोठंच आहे. अंतरंगाच्या युद्धभूमीवर एक बाहेरची युद्धभूमी आहे जी जगाची आहे, आणि एक अंतरंगातली भूमी आहे जी अंतःकरणाची आहे. ह्या दोन्ही ठिकाणी युद्ध चालू असतात. आणि या दोन्ही ठिकाणच्या युद्धाला हे निवडलेला सैनिक याचं उदाहरण त्यासाठी दिलेलं आहे की सैनिक निवडताना त्याची शारीरिक क्षमता तपासली जाते, मानसिक धैर्य, आत्मविश्वास, त्याला युद्धकलेचं केवढं ज्ञान आहे याची तपासणी केली जाते. त्याशिवाय त्याला कसा निवडला जाईल सांगा बघू. एखादा अधिकारी निवडताना सुद्धा केवढ्या कसोट्या लावल्या जातात, त्या ठिकाणी ती कसोटी असते. तसं या घनघोर युद्धामध्ये धैर्य खचून न जाता आत्मविश्वासाने युद्धाला सामोरे जाणारा एखादाच असतो. एखादाच तानाशी मालुसरे असतो. ज्यावेळी आपल्या हातातली ढाल तुटली तरी सुद्धा त्या उदयभानला सामोरे गेलेत आणि तो गड जिंकून दाखवला, कोंढाणा किल्ला सर करून दाखवला. आणि आपल्या धन्याच्या प्रसन्नतेला पात्र झाला. धनी कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आमचा आता आम्ही विचार केला तो धनी माझा भगवंत आहे. या भगवंताला प्रसन्न कोण करू शकतंय? तर अशा घनघोर सांसारिक युद्धाच्या प्रसंगामध्ये, या संसाराच्या युद्धभूमीमध्ये काम क्रोधादी ह्या रिपूना, या शत्रूंना जो सामोरे जातो आणि त्यांना संपवून त्या विजयश्रीवरती तो काय होतो? आरूढ होतो. तोच भगवंताला आवडतो ना. भगवंताला काय सामान्य कोण आवडणार आहे का? नाही आवडणार. मग असा विरळा असतो तो. आणि ते विरळा सांगण्यासाठी एवढा 2 दृष्टांत माऊलीने 2 ओव्या खर्च केलेल्या आहेत आणि दृष्टांत देताना सैनिकांचा दिलेला आहे. त्यामुळं दोन्हीकडे युद्ध असतं. खरं विचार केलं तर बाहेरची युद्ध थांबवता येतात, आतली युद्ध थांबवता येत नाही. बघा, एखादा शेजारी आहे, बाहेरचा भाऊबंद आहे, पलीकडल्या गलीतला एखादा आपल्याला त्रास देतो आहे, त्याला थांबवणं, त्याच्याशी युद्ध करणं सोपं असतं. पण आपल्या घरातच जर एखादा कोणतरी तसा असेल शत्रूंना तर किती अवघड जाते बघा. कारण घरातल्या शत्रूंना सांभाळणं फार अवघड आहे, त्यांना तोंड देणं फार अवघड आहे. तसं बाहेर जगात चाललेले जे काम क्रोधादी विकार आहेत, जगात चाललेलं अपमान, निंदा, ह्या गोष्टी, बदनामी, आरोप, ह्या गोष्टी ज्या असतात याला एक वेळा सामोरे जाता येईल. पण मनात चाललेलं युद्ध जे असतं ते मनातलं युद्ध शमवणं फार कठीण आहे. म्हणून अंतःकरण ही खरी युद्धभूमी आहे. अंतःकरणातल्या युद्धभूमीवरतीच आपल्याला खरं लढायचं आहे. परमार्थ हा अंतःकरणाच्या युद्धभूमीवर लढला जातो आणि तिथंच खरी विजयश्री संपादन करायची असते. बाहेर जगाला मी खूप म्हणेन जग मिथ्या आहे, जग मिथ्या आहे, जग मिथ्या आहे, माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त, माझा अहंकार मिथ्या आहे, असं जोपर्यंत मला मनापासून खात्रीपूर्वक वाटत नाही तोपर्यंत मनातल्या सगळ्या हालचालीचा माझ्यावरती परिणाम होतोच ना. म्हणून खरं युद्ध आहे ते मनाशी, अहंकाराशी, सगळे आहेत. म्हणून तुकोबासुर म्हणतात बघा की एखादा होम करणं आणि त्यामध्ये तीळ, तांदूळ, तूप जाळणं फार सोपं आहे. त्याच्यात काय अवघड आहे हो? तीळ, तांदूळ, तूप विकत मिळतं त्या वस्तू आपल्याला, आणि होमही करता येतो गुरुजींना बोलवून. त्या होमात त्या वस्तूही घालता येतात आणि घातल्या म्हणजे सोपी गोष्ट आहे ती. पण खरी गोष्ट कोणती आहे? तुकोबांचा अभंगच आहे. तीळ जाळेले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळत. म्हणजे तीळ तांदूळ जाळलेत, पण काम क्रोधाला कधी जाळायचं? अहंकाराला कधी संपवायचा? खरा शत्रू अहंकार आहे. नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबी कंठी, नाना संकटी नाचवी. हा अहंकारात मोठा शत्रू आहे.
आणि या अहंकाराला जोपर्यंत आपण जिंकत नाही, आणि विजयश्री कोणती आहे तर मोक्षश्री. मोक्षश्री, मोक्षवधू आपल्याला माळ घालायला येणार नाही, असं माऊलीनं सांगायचं आहे. त्यामुळं खरं युद्ध जे आहे ते मिटवायचं आहे, ते आतलं युद्ध आहे. बाहेरची युद्ध चुकवू शकतो आपण. एखादा माणूस मला त्रास देतो माझ्या सहवासातला, तर त्याला टाळून मी जाऊ शकतो. पण माझं मनच मला जर छळायला लागलं तर मी त्याला सोडून जाऊ कुठे? मन माझ्याबरोबर येत असतं, सतत माझ्याबरोबर राहत असतं, आणि मनात जर युद्ध चालू असेल तर त्या युद्धाचा परिणाम माझ्यावरती किती होईल बघा. म्हणून कुणालाही टाळता येईल. एखादे कुसंगत आहे टाळता येईल, आणि सत्संगत आहे पाळता येईल, परंतु आतल्या युद्धाचा विचार कोणी करायचा? आज जी छळणूक चालू असते ती कशामुळं? मला रात्रीची झोप जाते ती कोणत्या चिंतेमुळं? तर ती चिंता तिथं असते का? पाहिलं तर लक्षात येतं. ज्या माणसानं मला त्रास दिलेला असतो तो माणूस मला आठवत असतो. आठवलेला माणूस शांत झोपलेला असतो, आणि त्याच्या आठवणीमध्ये त्याच्याशी मत्सर आणि द्वेषामुळं माझी झोप जाते. आणि तो माणूस ज्याची आठवण मी करतो, ज्याचा मत्सर करतो, तो माणूस स्वस्थ आपल्या खोली झोपलेला असतो. म्हणजे काय? त्या माणसाचा त्रास आहे का सांगा? तो माणूस म्हणजे जग, आणि माझी झोप घालवणारा द्वेष आणि मत्सर हे माझं स्वतःचं जग आहे. माझ्या आतल्या जगाला जोपर्यंत मी शांत करत नाही ना, तोपर्यंत बाहेरच्या जगाचा किती मिटवामिटवी केली, कितीही तह केले, तरी काहीही उपयोग होत नाही. खरी शांतीची आत्मशांती आहे, खरी शांतीची मनशांती आहे. मनशांती एकदा प्राप्त झाली ना, म्हणून कुठल्याही स्थितीमध्ये भगवंताकडे मागताना मनशांती मागावी. मला दुसरं काही नको, पण मला मनशांती दे. खूप लोक छळणारे, माझ्या स्वभावाच्या विरुद्ध असणारी माणसं मला भेटू शकतात, आणि अशा भेटणाऱ्या माणसांना सामोरे जाताना माझ्या मनाची जी शांती आहे ती थोपवणं, ती ठेवणं, ती काय करणं, मेंटेन करणं, हे माझ्यावर जबाबदारी पडते. त्यामुळं कितीही काहीतरी केलो आपण तरी बाहेरच्या शत्रूंना जिंकणं फार सोपं आहे हो, पण स्वला जिंकणं फार अवघड आहे. म्हणून कॉन्कर द माइंड, यू विल कॉन्कर द वर्ल्ड, असा एक सुविचार आहे. जगाला जिंकायच्या नादाला लागायचं नाही. जग फार मोठं आहे. आपल्यानं स्वतःला जिंकावं, स्वतःभोवती कुंपण हवं, म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर बरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येतं. स्वतःचं जग अगदी छोटं असतं, आणि छोट्या जगाला सांभाळणं सोपं असतं ना. ह्या मोठ्या व्यापक जगाला कशाला सांभाळायला जायचं? ह्या ईश्वर सृष्टीमध्ये बदल कशाला करायला जायचे? का ईश्वर सृष्टी मला कसली त्रास देते? माझी सृष्टी आतली जीवसृष्टी आहे. या जीवसृष्टीशी माझं नातं आहे, ते जन्मोजन्मीचं आहे. या जीवसृष्टीच्या मीपणातून, जीव म्हणजे मी, या मीतूनच स्वतःची सोडवणूक करून घ्यायची आहे. अन्य काही करायचं नाही. हे मी हा त्यातला मीपासून स्वतःला सोडवायला पाहिजे. आपण मी म्हणजे जीवामध्येच अडकलेलो आहोत, आणि म्हणून मला मीशी युद्ध करावं लागतं, जगाशी नाही. माझं एक वेळा टाकता येतं, मी कधी सुटतच नाही. माझ्यापासून मी दूर जाऊ शकतो, मीपासून दूर जाऊ शकत नाही. ते माझं स्वरूपच आहे. त्यामुळे जीव रूपानं असणारा मी हाच मला सतत त्रास देत असतो. हाच काम क्रोधादी विकार बाहेर दिसतच नाहीत. मग दिसत नाहीत, पण छळणारं कोण आहे हो? मला चिंता नावाचा शत्रू जे छळत असतो, ती चिंता ही कुठं बाहेर असते काय सांगा बघू? नाही. मी कल्पना करतो माझ्या इच्छेप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे सगळं घडावं, ती घडत नाही म्हणून मला चिंता लागते. माझं कसं होईल असं वाटायला लागतं. त्यामुळे बाहेरची युद्ध सांभाळणं आणि त्याच्यावरती सामोरं जाणं सोपं असतं. आतल्या युद्धाचा फार मोठा विचार करावा लागेल. तुकोबाचा एक सुंदर अभंग आहे, आपण प्रत्यक्षात जाऊन तो पहावा. आणि प्रसिद्ध अभंग आहे, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. एवढ्यातच फार केवढा मोठा सिद्धांत तुकोबाराय सांगतात, यावरून आपल्याला लक्षात येईल. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, म्हणजे रात्रीही आम्हाला युद्ध करावं लागतं आणि दिवसाही युद्ध करावं लागतं. आता रात्री दिवसा ह्या युद्धाचा प्रसंग असा शब्द आहे की सतत आम्हाला युद्धाला सामोरे जावं लागतं. आणि कसलं युद्ध आहे की युद्धाचा प्रसंग आहे अंतर्बाह्य जग आणि मन. अंतर्बाह्य जग आणि मन. तुकोबांना छळणारे किती लोक असतील बघा, किती असतील. कसा अभंग सुचला असेल, जग पण छळतं आणि मन पण छळतं. म्हणून आपण मगापासून विचार करायला लागलोय तो जगाचा नाही बरं काय, मनाचा, स्वतःच्या मीचा विचार चालू आहे. हा मी कोण आहे,
हे बघितलं पाहिजे. आणि हा का छळतो मला, हा खरा कोणता आहे यातला, हे तपासता आलं पाहिजे. तुकोबा म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य, अंतर आतलं अंतःकरणातलं, बाहेरचं सगळं पसरलेलं जग. म्हणजे जगाला मिथ्यात्व देता येतं, पण अंतःकरणाचा मिथ्यात्व निश्चय कधी व्हायचा. बुद्धीत हा निश्चय झाला पाहिजे की माझा अंतःकरण सुद्धा जड आहे, मन नाहीच, मन सुद्धा जड आहे. कारण ते पंचमहाभूतापासून, वायूपासून तयार झालेलं आहे. पंचमहाभूतातला जो वायू आहे त्या वायूपासून मन तयार होतं. वायू जर पंचमहाभूतातला तो जड असेल तर मन कसं आहे, चैतन्य मन असेल. म्हणून मन बुद्धी अहंकार चित्तानि नाहम, नच श्रोत्र जीवा नच घ्राणु नेत्रम, नच योम भूमीर्न तेजो न वायू, चिदानंद रूपहा शिवोहम शिवोहम. माझी खरी ओळख कोणती आहे मला समजून घेता आलं पाहिजे. म्हणून आतलं युद्ध आणि बाहेरचं युद्ध तुकोबांना सुद्धा सामोरं जावं लागलं. तुकोबांना खूप छळलं, त्यांच्यावरती खूप आरोप झाले. ज्ञानेश्वर माऊलींना छळलं, नाथांना छळणं. नाथांना तरी कुटुंबामध्ये शत्रू होते, विचार करण्यासारखी बाब आहे. त्यांच्या मुलांच्याबद्दलच, त्यांच्या मुलांकडून झालेला त्रास, त्यांच्या जावयांकडून झालेला त्रास, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कुटुंबामध्ये भोगलेल्या आहेत. आणि भोगून सुद्धा मोक्षश्री प्राप्त केली. याला म्हणायचा विरळा सेनापती, त्याला म्हणायचा धाडसी सेनापती. नाथ महाराज धाडसी सेनापती होते. तुकोबांनी अशा फालतू दुष्काळाला, घरामध्ये झालेले नातलगांच्या मृत्यूला अजिबात भीक घातली नाही. त्यांना बाजूला करून पुढे गेले आणि म्हणून मोक्षश्री प्राप्त करून घेऊ शकले. नाही तर रडत बसली असते तर माझी बायको गेली, माझी मुलं गेली, अन्न मिळालं नाही, दुष्काळ पडला, खायला अन्न नाही, लोक छळतात. त्या काळातल्या काही समाजाने त्यांना अगदी वाळीत टाकलं, त्यांच्याकडे कोण जायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना भोगायला लागल्या. याचं कारण काय? आणि कुठल्याही आकर्षणाला बळी न पडता तुकोबा पुढे गेलेला आहे. छत्रपतीने दिलेला एवढा मोठा जो काय होता, नजराणा जो होता, त्या नजराणाला सुद्धा त्यांनी डावललं. निंदेला बाजूला केलं. निंदकांचं घर असावे शेजारी म्हणतात, निंदक तो माझ्या गळ्यातील ताईत. हे कशाबद्दल म्हणतात सांगा बघू. आणि म्हणूनच त्यांना त्यांच्याशी तिथे युद्ध केले नाहीत. जनरली विचार करताना असा म्हणतो की संत युद्ध न करता जिंकले आणि आम्ही युद्ध करून हारलो. कारण ज्याच्याशी युद्ध करायला पाहिजे होतं त्याच्याशी आपण युद्धच केलं नाही. संतांनी युद्ध केलं काम क्रोध संपवण्यासाठी, आम्ही युद्ध केलं मला कीर्ती पाहिजे, मला मान सन्मान पाहिजे, मला धनसंपत्ती पाहिजे, माझं पद कसं टिकेल, माझं पद टिकवायसाठी काय वाटेल ते मी करणार, त्यासाठी दुसऱ्यांचा बळी द्यावा लागला तरी हरकत नाही, अशा भूमिकेवर आम्ही आहोत. आणि तुकोबा, ज्ञानोबा, नाथ महाराज, समर्थ हे कोणत्या ह्याच्यामध्ये विचारात होते तर त्यांनी आतलं युद्ध समाप्त करून टाकलं. आणि आतलं युद्ध ज्याने जिंकलं त्यानं दुसरं जग जिंकायचं शिल्लकच राहत नाही. सगळं जग त्यांचंच होतं, त्यांचं चाकर बनतो. ज्यानं मनाला आपला गुलाम बनवलं त्याला जग सुद्धा गुलाम बनतं. हाच विचार येतो. म्हणून रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग आणि अंतर्बाह्य जग आणि मन. एक पुस्तक वाचनामध्ये आले, विद्रोही तुकाराम नावाचं एक पुस्तक वाचनामध्ये आलं. त्यामध्ये मांडलेला काही विचार जो आहे लेखकानं, आता खरा खोटा तपासणं हा काय मोठ्या विचारवंतांचा विचार आहे. तुकोबा सदेही वैकुंठाला गेले असा विचार, पण त्यांनी त्यामध्ये त्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये मांडलेला आहे. तुकोबरायांचा खून करण्यात आला. त्यांचं जे घोंगडं किंवा त्यांची जी वाकळ होती ती रक्तानं भिजलेली लोकांना सापडली. आता त्याचा विचार जर असा केला तर त्या दृष्टीनं विचार केला तर तुकोबांना बाहेरचे सुद्धा समाजातले किती लोक त्रास देत होते याचा विचार त्यामध्ये बघण्यासारखा आहे. आता हा जर विचार तुकोबांनी म्हणून मांडला असावा, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, फक्त विसंबून कोणावर होते ते आपल्या नामावर आणि ज्याचं नाम घेतो त्या भगवंतावर, अन्य काही नाही. पुढे म्हणतात बघा, प्रत्यक्षात अभंग बघाच, आपण वाचण्यासारखे आहे, खरंच चिंतन करा. तो म्हणतात, जीवाही आगोज पडती आघात येऊनिया नित्य नित्य वारू. माझ्या जीवावर मनापासून बाहेर आघात, अचानक येणाऱ्या आघाताचं मी निवारण, नित्य नित्य वारू म्हणजे निवारण करावं लागतं मला. माझ्यावर रोज आघात होतात, मनावर आघात होतात,
नंतर माझ्या शरीरावर, माझ्या कुटुंबावर आघात होता. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार, काय इतकं मोठं प्रक्षोभक असा विचार मांडल्यानंतर एका सामान्य शेतकरी कुटुंबातल्या माणसानं ह्या वेदांना कमी लेखणं, वेदांना सुद्धा, वेदाचा तो अर्थ आम्हासची ठावा येरानी व्हावा भार माथा, असे वेद वाचणाऱ्यांची सुद्धा त्यांनी कमी, वेद पठन करणाऱ्यांना कमी लेखलं तर त्यांची फौज त्यावेळी मोठी होते. किती जण लोक त्यांच्या अंगावर आले असतील तुकोबांच्या. म्हणून ते म्हणतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, जीवाई आगोज पडती आघात. अचानकपणे आघात, आगोज म्हणजे अकस्मात आमच्यावर हल्ले होतात. कधी कधी त्या काटे असणारी जे एक फांदी होती ना, त्या फांद्यानी सुद्धा तुकोबांना मारलं एका बाईनं. एका स्त्रीनं तर म्हणे अत्यंत उकळलेलं पाणी तुकोबांच्या अंगावर ओतलं. किती गंमत आणि किती क्लेशकारक गोष्टी आहेत बघा. तर ह्या गोष्टींना त्या सर्व संतांना सामोरं जावं लागतं. आणि संतांनी झालेल्या त्रासाचा विचार जर केला तर आपला त्रास त्यापुढे काहीच नाही. म्हणून मला युद्धाचा खरा प्रसंग आहे तो माझ्या अंतरंगातल्या युद्धाचा. बाहेर मिटवायला कुठे जाऊ नये. स्वतःला जो त्रास होतोय तो मी माझ्या मनानं शत्रू ठरवला आहे. बाहेरचा हा माझा शत्रू आहे. मग त्याला शत्रू बाहेर आहे तू, त्याच्याशी मी ठरवल्यामुळं माझाच त्रास होतो ना त्याचा. त्याच्यापेक्षा माझा द्वेष मच्छर, माझे कामक्रोधादी विकार कसे मला शमवता येतील हेच मग बघणं म्हणजे आतल्या युद्धाला सामोरं जाणं आहे. म्हणून हे म्हणतात, आतमन आणि बाहेर उपद्रवी लोकांचा छळ, या दोन्ही गोष्टी यांच्याशी मला युद्ध करावं लागतं. मनापासून कोणता छळ होतो? अनुकूल, प्रतिकूल, सुख, दुःख, निंदा, स्तुती, या सगळ्याचा मनाला त्रास होतो. म्हणजे मनाच्या ठिकाणी युद्ध कुणाचे आहे? अनुकूल प्रतिकूलशी युद्ध करावं लागतं. मलाच मी ज्याची आवड नावड ह्या शब्द मी वापरलेले आहे. नावड आहे ते मला प्रिय वाटत नाही, प्रतिकूल आहे ते मला आवडत नाही. या सगळ्या गोष्टीमुळे मला त्याच्याशी युद्ध करावं लागतं. म्हणून जगापासून म्हटलं तर जगापासून निंदा आहे, बदनामी आहे, आरोप आहे, त्रास आहे, छळ आहे. लोक काय वाटेल ते करतात, चाहड्या करतात. ह्या सगळ्यांचा त्रास आपल्याला बघावं लागतं. म्हणून म्हणतात, अंतर्बाह्य जग आणि मन दोन्ही. जगातला त्रास आहे तो बाहेरचा, मनातला त्रास आहे तो आतला. म्हणून अचानक होणाऱ्या आघाताचं निवारण करावं लागतं. पण पुढे म्हणतात बघा, शेवटची ओळ फार महत्वाची आहे आपल्या साधकांसाठी, भक्ती करणाऱ्यांसाठी. तुका म्हणे, तुझ्या नामाची या बळे अवघियाचे काळे केले तोंड. मी युद्ध केलं पण कुणाच्या बळावरती? तुका म्हणे, तुझ्या नामाची या बळे, तुझ्या नामाची शक्ती मी वापरली ह्या युद्धामध्ये. तुझ्या नामाची फौज मी घेतली. राम कृष्ण श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय, हे सगळ्यांची फौज मी बोलवली. आणि त्या फौजेच्या जीवावरच मी ही युद्ध जिंकलं आणि माझ्या शत्रूंना काळं तोंड करायला लावलं. म्हणजे खरंच विजयश्री खिचून आणली. कोणती विजयश्री? तुकाराम महाराज म्हणतात, सांगा बघू. मोक्ष प्राप्त केला, ते ज्ञान प्राप्त केलं. कुणाच्या एवढ्या सगळ्या घनघोर युद्धामध्ये. हा विरळा आहे का नाही? मनुष्यानां सहस्रेषु. मग तुकोबा आहेत का नाही? मनुष्यानां सहस्रेषु. ज्ञानेश्वर माऊली आहेत का? धुळीतलं पीठ सुद्धा विस्कटून टाकलं माऊलींच्या. आणि तरी सुद्धा म्हणतात, जरी खळांची व्यंकटी सांगलो तया सत्कर्मी जो जे वांचील तो ते लाव. प्राणी जातं कुठून तोंडातून येत असेल? साधं कोणतरी दुखवलं तरी माझ्या तोंडातून शिव्या येतात. कोणीतरी माझी अपमान निंदा केली तर माझं मनाला असं वेदना होतात. आणि ह्यांना काय होत असेल हो? ह्यांचं कसं हृदय असेल की ज्यांनी या एवढ्या मोठ्या गोष्टींना सामोरे गेलेत? आपल्याला कुठल्या युद्धाला सामोरे जावं लागते सांगा ना? सगळं व्यवस्थित असताना सुद्धा मी माझ्या मनानंच युद्ध कल्पना करतो. आणि कल्पनेनं केलेल्या युद्धाशी मीच कल्पनेनं लढत राहतो. मला असे म्हटले असतील, कदाचित माझ्याकडे बघून ते गेलेत आणि त्यांनी डोळे असे फिरवले होते, मलाच काहीतरी म्हटले असतील. काय कल्पनेतलं युद्ध आहे का नाही? खरा शत्रू इथं कुठला आहे जरा मला सांगा? माझा द्वेष करत असतील हा. हा आहे कल्पनेतल्या सगळ्या गोष्टी आहे. ह्या कल्पनेतले शत्रू सुद्धा कल्पनाच करत आणि त्याच्याशी युद्ध करत आपण बसतो. शत्रू निर्माण करायचे आणि त्या शत्रूला मारायला सुद्धा आपणच तयार राहायचं. कल्पनेनं निर्माण करायचं आणि कल्पनेनं युद्ध करत बसायचं. आणि त्या कल्पनेतनं मात्र खरी अस्वस्थता अनुभवायची. अस्वस्थता मात्र खरी आणि युद्ध मात्र काल्पनिक. मला असं कदाचित होईल. मग होईल, करा युद्ध. मग त्याच्यावर काय करूया? असा उपाय करूया, तसा उपाय करूया, हे करूया. अरे पण झालंच नाही ना.
तू काय कसला विचार करायला लागलास? हा मुद्दा सगळा जर विचारात घेतला तर अंतर्बाह्य जगामध्ये चाललेलं मन आणि अंजट यांच्यामध्ये चाललेला हा संघर्ष जो आहे, हा संघर्ष मानवी जातीला शाप आहे. संतांनी त्याच्यावरती उपाय शोधले. ते म्हणतात, तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे अवघियांचे काळे केले तोंड. अवघी कोण आहेत? जगातली जे आहेत मला छळणारे, आणि मन बुद्धी आणि चित्त अहंकार हे आतले आहेत, त्या सगळ्यांची तोंड काळी झाली. कारण मी त्यांना मेचलं नाही, त्यांना मी विचारलंच नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढं गेलो आणि विजयश्री खेचून आणली. हे खेचून आणणं फार अवघड गोष्ट आहे. अशी किती जणांनी खेचून आणली विजयश्री सांगा बघू. नाताना त्रास झाला त्यांच्या घरामध्ये, माऊलींना त्रास झाला, किती छळ. ही संन्यासाची मुलं किती जणांनी हिनवलं असेल सांगा बघू. आणि आत्ता आम्हाला कुणीतरी हिनवलं जरासं तर लगेच रडू फुटतंय. अहो यांच्यासाठी मी एवढं केलं आणि मला हे असे कसे म्हणत असतील. आता हे कुठून येतात उद्गार? तर याचा अर्थ आहे माझी सगळी स्वार्थी सेवा आहे, माझी सगळी भक्ती स्वार्थाची आहे, माझं सगळी उपासना जी आहे ती सकाम आहे, आणि सकामतेतून आपल्याला ह्या गोष्टी प्राप्तच होत नाहीत. आणि म्हणून असं घडलं. मग तुकोबांचा अभंग लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि आपल्याला धीर देण्यासाठी आहे. म्हणून धीर देण्यासाठी कुठल्याही प्रसंगामध्ये सामोरं राहायचं. काल्पनिक शत्रू कधी निर्माण करायचे नाहीत. आणि नंबर 2, खरेच शत्रू असतील ना तर शत्रूकडे दुर्लक्ष करणं हीच त्याला पराभव करण्यासारखी गोष्ट आहे. एकाने वापरलेल्या शब्दाला प्रत्युत्तर न देणं, किंवा आपले सद्गुरू सांगतात की प्रतिक्रियेमध्ये न अडकणं. प्रतिक्रियाच दिली नाही तर त्या गोष्टी तशाच राहतात ना. गोंदवलेकर महाराज अशी पूर्वीचं उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे, घराकडे पोस्टमन पत्र घेऊन येतोय ना, तर पोस्टमन पत्र घेऊन आला आणि त्या घरातल्या लोकांना नाहीच समजा जागेवर, किंवा त्यांनी स्वीकारलंच नाही पत्र, तर ते पत्र ज्यानी पाठवलं होतं त्याच्याकडे परत पोस्टानं जात असते. तसं आपल्याची कोणी निंदा केली, आपल्यावर कोणतरी कट कारस्थान करत असेल, आपण जर शांत राहिलो तर ते बुमरॅंग त्याच्यावरच जातं. मग काय करावं? या युद्धाला जास्त लढाई करायची काही गरज नाही. आपलं नाम आणि आपली देवता, आपले सद्गुरू आणि आपण अभ्यासत असलेलं शास्त्र यांची मात्र संगत कधी सोडायची नाही. मग 3 गोष्टी सारख्या लक्षात ठेवायच्या. मी ग्रंथ, संत आणि भगवंत यांच्याशी मी जोडलो गेलो ना तर माझ्यावर हल्ला करण्याची हिंमत कुणाचीच होणार नाही. कुठल्याही युद्धाला सामोरं जावं लागणार नाही. झालं युद्ध तर ह्या 3 गोष्टी इतक्या बलवान आहेत की त्यामुळं त्यांची तोंड काळं होतील. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याकडे काय पाहिजे? ग्रंथ पाहिजेत. माझ्याकडे काय पाहिजेत? संत पाहिजेत. संतांनी लिहिलेले ग्रंथ माझ्याकडे असतील ना चिंतनामध्ये तर मला एकाकीपणा वाटणार नाही, शत्रूचं भय वाटणार नाही, आणि भगवंत पाठीशी असेल तर मला योगक्षमाची माझी काळजी वाटणार नाही. अनन्य चिंतयन्तो माम पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षम माम्यहम. मी त्यांचा योगक्षम आघवा जयाचा मजची पडला पांडवा. जयाची या सर्व भावा मी सगळ्या त्यांच्या भावात असतो, त्यांचा योगक्षम मी करतो. मग ज्याचं नाम घेतो मी ते नाम, आणि ज्याचं नाम घेतो तो ईश्वर मला तारून नेणार नाही का? ही फार मोठा शब्द विश्वास, याला श्रद्धा म्हणतात. विश्वास हा शब्द तसा जरासा पोकळ वाटतो, पण श्रद्धा किंवा ज्याला आपण खात्री म्हणतो, ही खात्री असलीच पाहिजे. नाहीतर माझी सेवा कशी असते, ही तात्पुरती आहे, वरवरची करतो. जर माझी श्रद्धा आढळ नसेल तर माझं कोणीही बिघडू शकत नाही. अशी श्रद्धा आपल्याला, बळकट श्रद्धा आपल्यात निर्माण झाली पाहिजे. म्हणून फार सुंदर ओव्या 2 आहेत बघा. त्यामध्ये माऊली बोलता, जैसा भरलिया त्रिभुवना. फार दृष्टांतामध्ये अडकायचं नाही बरं का. सैन्याची एक तुकडी कशी तयार केली जाते, त्या तुकडीतला एकच सेनापती धारातीर्थ पळतो. ज्यावेळी की कोंढाण्यावर स्वारी केली, मोजके सैन्य घेऊन मध्यरात्री अमावास्येच्या रात्रीला कोंढाणा चढून गेले. एका घोरपडीच्या आधारानं दोर लावून कोण गेले? तानाजी महानुसरी वर चढून गेले. हे कुणाच्या प्रेमासाठी? फक्त निष्ठा होती छत्रपती शिवाजी महाराज आणि इच्छा होती स्वराज्य प्राप्तीची. 2 गोष्टी आहेत बघा. म्हणजे एक निष्ठा असावी भगवंतावर आणि इच्छा असावी मोक्षश्री प्राप्त करून घ्यायची.
ह्या दोन गोष्टीच्या जोरावरती रात्रीच्या मध्यरात्री एवढ्या भयान अंधारामध्ये फक्त छोट्या सोन्याची सैन्यांची तुकडी घेऊन एवढा मोठा असा योद्धा जर हल्ला करू शकतो, तर आमच्यावर एवढे कसले प्रसंग आले तो मी रडत बसतो छोट्या छोट्या प्रसंगामध्ये, की असं होईल नाही तसं होईल म्हणून. जेव्हा एक हात तुटला त्यावेळी त्याच हाताला काय केलं की बाजूलाच घेतलं की त्या ढाल तुटली, त्यावेळी हाताला तो शेला बांधला आणि त्याच्यावर युद्ध करत असले. किती पर्याय काढतात बघा. आम्हाला पर्याय सुचतात काय हो? आपण म्हणतोय काय जगण्यात आता अर्थच राहिला नाही हो, माझे सगळे पर्याय संपले. कधीच संपत नाही. भगवंत नावाचा पर्याय सतत उपलब्ध आहे, सर्वांसाठी आहे. अगदी भिकाऱ्यापासून, सामान्य भिकाऱ्यापासून फार मोठ्या उच्च दर्जाच्या जगात श्रीमंत असणाऱ्या उद्योगपतीपर्यंत सगळ्यांना उपलब्ध असलेला एकमेव पर्याय कोणता असेल तर तो भगवंत आहे. म्हणून छत्रपती म्हणून बाजीप्रभूंनी खिंड लढवली, आणि खिंड लढवली तर किती मावळे होते हो, अगदी कमी मावळे, पण धारातीर्थ पडले, पण शत्रूला सामोरे गेले आणि आपल्या निष्ठेला ती जपून राहिले. अशी योगनिष्ठा, अशी ईश्वरनिष्ठा आपल्याकडे पाहिजे. अशी ईश्वरनिष्ठा असेल ना तर त्याला कोण बिघडवणार आहे? मरायचं सगळ्यांनाच आहे, पण मरावे परी कीर्तिरूप मोरावे. बाजीप्रभूंचं नाव आज आम्ही घेतो, त्यांनाच म्हणतात कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड ठेवलं. नुसतं तो गड आला पण सिंह गेला, हे छत्रपतींच्या उद्गारावरून सिंहगड नाव पडलं त्या कोंढाण्याला. किती मोठा सिंह असेल बघा, ह्याला म्हणायचा योद्धा. आणि असंच युद्ध आपल्याला या भूमीवरती, ती भूमी दिसत नाही अंतःकरणाची, पण त्या भूमीवरती युद्ध करावं लागतं. इथं भरपूर शत्रू त्रास देत असतात, त्यातले बरेचसे शत्रू आपणच निर्माण केलेले असतात. ते माझ्या आसक्तीतून आणि ममत्वातून निर्माण झालेले असतात. आणि मी आणि माझे हे दोन शत्रू तरी फार मोठे आहेत, शेवटपर्यंत न मरणारे. त्यांना जी रसद पुरवली जाते ती माझ्या आसक्तीतूनच पुरवली जाते. म्हणून मी काय करायला पाहिजे? ग्रंथ, संत आणि भगवंताची संगत कधी सोडायची नाही. संत का म्हणून संतांनाच उन्वायचं की मला भगवंताची गाठ घालून द्या, ग्रंथांना म्हणायचं की मला संतांना भेटवा. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाय पांडुरा. या संतांची निर्वी ह्याची मज दे अनेक काय मज दे तयांची संगती, मग मी कमळापती. माऊली कसं म्हणतात, तुकोबांचा अभंगा काय म्हणतात ते, मज दे तयांची संगती, संतांची संगती दे म्हणतात. अभंग आठवणं झाला मला, असू दे. हा जर संघर्ष जो आहे तो अंतरंगातला आहे, मुख्य गोष्ट आहे, त्याकडं कॉन्सन्ट्रेट करणं फार गरजेचं आहे. आपल्याला ज्ञानेश्वरी पचवायची आहे. आपल्याला एखादी ओवी जरी पचली ना तरी सुद्धा उत्तम आहे. तर इथं वर्णन केलंय, सैन्याचं वर्णन केलंय. त्या सैन्यासाठी बाजीप्रभूचं, तानाजी मालुसऱ्याचं, शिवा किंवा तो आहे जीवा महाल, शिवा काशीद, ही जी मंडळे आहेत छत्रपतींना सहकार्य करणारे, हे छत्रपतींची निष्ठा आणि स्वराज्याचं तोरण बांधण्याची मनात असणारी तीव्र इच्छा, ह्या दोन गोष्टीमुळंच ते धारातीर्थ पडायला मागे पुढे पाहिले नाहीत. घनघोर युद्धात सुद्धा लढत राहिलेत. याला कारण तेच आहे. शेवटी जेव्हा रायगडावरून तोफेचा आवाज आला तेव्हा बाजीप्रभूंनी प्राण सोडलेला. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी वचन दिलं होतं छत्रपतींना, जोपर्यंत विशाळगडावरून जोपर्यंत तोफेंचा आवाज येत नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही, तोपर्यंत मी युद्ध करत राहील. जोपर्यंत भगवंत मला स्वीकारणार नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही. हे इकडं लावून बघितलं पाहिजे आपण. तिकडं कसे बाजीप्रभू देशपांडे बोलतात ना, तसं आम्ही इकडं बोललं पाहिजे. तिकडलं हे युद्ध आहे, हा संसारातला युद्धाचा प्रसंग आहे. आणि इकडं आहे ना, इकडं कुठं शरीराच्या व्याधी आहे, लढावं लागतं. अहो त्यांनाच मित्र म्हटलेलं बरं. हा डायबिटीज माझा मित्र आहे. बरे रे बाबा, तुझं कसं आहे, माझ्याबरोबर आहेस तू, काय संगत सोडणार नाही. माझे नातलग सोडून गेले तर बीपी आणि शुगर काय मला सोडून जाणार नाही. मग ते निष्ठावान आहेत का नाही माझ्याबरोबर? ते आपले दोस्त म्हणून घ्या ना, दोस्त समजून घ्यावं. त्याच्यातच नाहीत, बरे आहेत. अहो सगळे भले सोडून गेली, पण माझा आजार मला सोडून जात नाही. मग चांगली कोण सांगा? माणसापेक्षा माझा आजारच चांगला ना, माझी व्याधी चांगली ना. कुठं संघर्ष करावा लागेल माणसांना सांगता येतो काय बघा. कुटुंबाशी संघर्ष, शरीराशी संघर्ष, बाहेरशी संघर्ष, आतल्या मनाशी संघर्ष, या सगळ्या संघर्षातून जो विजयशील प्राप्त करून घेतो ना आणि मोक्षापर्यंत जातो ना, तो विरळा वीर. भक्ती तो कठीण सुळावरली पळी, विरळा तो बळी, निवडे तो बळी, विरळा शूर. हा विरळा असतो आणि हा शूर असतो. म्हणून अशा शूर वीरांचं सगळं लक्षात ठेवावं. असे जीवनमुक्त शूर वीर आहेत
आपल्या पुढे आता उदाहरण आहेत, संत आहेत, खूप संत आपल्याकडे आहेत. संतांची मांदी आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेत. कबीर महाराज आहेत, तुलसीदास आहेत, समर्थ आहेत, ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, इकडे आपल्या पावरचे स्वामी आहेत. सगळ्यांची आठवण आपण लक्षात घ्यायला लागलो ना. आपले सद्गुरू आहेत. हे सगळ्यांना बरोबर घेऊन हे युद्ध जर आपण करायला लागलो तर हे युद्धच वाटणार नाही, मौज वाटेल. कारण हे माझे संरक्षण करणारे गड आहेत, ते मला राखून ठेवतात. याचाच विचार करायला लावणारे ह्या दोन ओव्या आहेत. आपण दृष्टांतापासून घसरत गेलो, मात्र सिद्धांतापर्यंत येण्याचा आपण प्रयत्न करायला लागलोय. माऊलींना सांगायचं आहे ते अशाच पद्धतीने सांगायचं आहे. आणि म्हणून पुढच्या ओवीमध्ये आपण आता 11वी आणि 12वी ओवीचा विचार केला तर पुढच्या 13व्या ओवीमध्ये सुद्धा त्याचा सिद्धांत सांगितलेला आहे. अगोदर दृष्टांत 2 दिले आणि पुढच्या ओवीमध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. त्या सिद्धांताचा विचार आपण पुढच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून आजच्या या शिवगड अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्टच्या उपासनेच्या चिंतनाला विराम घेतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.